महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून काँग्रेसनं मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत भाजपाला दुतोंडी ठरवले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कार्यकारिणी सदस्य आरिफ नसीम खान यांनी महिलांच्या आरक्षणाच्या नावाखाली भाजपा संविधानाशी छेडछाड करत असून सरकारच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तेव्हा भाजपाच्या या भूमिकेचा पर्दाफाश करण्यासाठी काँग्रेस लवकरच पोलखोल मोहीम राबवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. नारी शक्ती विधेयक नामंजूर झाल्यावरून एकीकडे भाजपानं देशभरात विरोधकांविरोधात रान पेटवलं असताना काँग्रेसच्या आरिफ नसीम खान यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेत केंद्रातील भाजपा सरकारवर टीकेची झोड उठवली. यावेळेला काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण इत्यादींसह मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या. आरिफ खान पुढे म्हणाले की महिलांसंदर्भातील विधेयक नामंजूर होण्यास भाजपाचाच हात असून खोटं बोला आणि रेटून बोला हीच मोदी सरकारची भूमिका आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलिमिटेशनची अड घालून भाजपानं महिलांचा विश्वासघात केला. महिलांसाठी विशेष अधिवेशन बोलवल्याचा दावा करून प्रत्यक्षात महिलांचा अवमान केला आहे असा आरोप त्यांनी केला. हे महिला आरक्षण विधेयक नसून कायदा संशोधन विधेयक आहे. 2023 मध्ये काँग्रेस आणि इतर पक्षांनी 33% महिला आरक्षणासाठी या विधेयकाला लोकसभेत पाठिंबा दिला होता. मात्र या प्रक्रियेमुळे लोकशाही आणि संविधानाला तडा जाण्याची शक्यता आहे. 2023 मध्ये सोनिया गांधी यांच्या पुढाकारानं महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे आला होता. काँग्रेसनं नेहमीच महिला आणि मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी पाठिंबा दिलाय. मात्र भाजपामध्ये महिला राज्याध्यक्ष का नाहीत? भाजपा महिलांप्रती प्रेम दाखवते, मात्र प्रत्यक्षात त्यांची कृती वेगळीच असल्याचा आरोप करून संविधानाच्या विरोधात कोणताही निर्णय स्वीकारला जाणार नाही असंही खान यांनी यावेळेला स्पष्ट केलं. आरक्षणासंबंधित काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की महिलांना आरक्षण मिळायला पाहिजे. म्हणून 2023 मध्ये काँग्रेस पक्षाने महिला आरक्षण विधेयकाला समर्थन देण्याचं काम लोकसभामध्ये आणि राज्यसभामध्ये केला होता. म्हणून तो कायदा पास झाला. परंतु दुर्दैव आहे त्यावेळीपासून सोनिया गांधीजी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेब, देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधीजी मागणी करत आहेत वारंवार की त्या बिल जो कायदा करण्यात आलेला आहे 2023 मध्ये त्यांना त्वरित लागू करावा. परंतु आजपर्यंत मोदीजीची सरकारने तो कायदा लागू केला नसल्यामुळे आम्हाला असा वाटतोय की भारतीय जनता पक्षाला, मोदी सरकारला महिलांना आरक्षण द्यायचं नाही आहे. म्हणून अशा प्रकारच्या गैरसंविधानिक संविधान संशोधन विधेयक त्यांनी महिलांच्या आरक्षणाच्या नावाखाली या गेल्या अधिवेशनामध्ये आणला, जो चुकीचा होता, गैरसंविधानिक होता, नियमबाह्य होता, लोकतांत्रिक प्रक्रियेला धोका होता. म्हणून त्याला आम्ही सर्वांनी विरोध केलेला आहे. काँग्रेसची मागणी आहे की राहुल गांधीजींनी लोकसभामध्ये ओपन सांगितलं, मागणी केलेली आहे की महिलांना 2023 मध्ये जे कायदा करण्यात आलेला आहे काँग्रेसच्या समर्थनामुळे त्या कायद्याची अंमलबजावणी ताबडतोब करावी आणि महिलांना आरक्षण द्यावं. तर काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे, महिलांना आरक्षण मिळायला पाहिजे आणि मोदी सरकारने ताबडतोब 2023चा कायदा लागू केला पाहिजे. महिला आरक्षणासाठी